नमस्कार, मी महेंद्र इनामदार. डिवाइन डिकोडच्या या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण चातुर्मास या विषयावरती थोडीशी माहिती घेणार आहोत. चातुर्मास म्हणजे काय हे समजावून घेताना, चातुर्मास म्हणजे 4 महिने. हे 4 महिने म्हणजे कोणते असेल तर श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक. आणि या चातुर्मासाची सुरुवात जी असते ती सुरुवात जी आहे ही आषाढी एकादशीला होते आणि कार्तिक एकादशीला हा चातुर्मास संपतो. या चातुर्मासामध्ये विविध प्रकारचे सण, वार, उत्सव वगैरे सगळे येत असतात. पण फक्त सण, वार, उत्सव यासाठी चातुर्मास प्रसिद्ध नसून त्याच्या पाठीमागं नैसर्गिक कारणं पण आहेत, ती आपण बघूया. प्राचीन मान्यतेप्रमाणे कसं आहे की आपल्या हिंदू वर्षामध्ये 2 आयन मानले जातात. आपल्याकडं एक 365 वर्षाचं वर्ष असतं, त्याच्यामध्ये 2 आयन असतात. एक असतं ते उत्तरायण आणि दुसरं असतं ते दक्षिणायन. उत्तरायण जे असतं ते मकर संक्रमण म्हणजे 14 जानेवारीला सूर्यानं मकर राशीत प्रवेश केला की उत्तरायण सुरू होतं. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस असं मानलं जातं. या देवांच्या दिवसामध्ये मोठे मोठे यज्ञ याग करणे, सद्गुरूंच्याकडनं दीक्षा घेणे, मंत्रदीक्षा घेणे, त्याचप्रमाणे महायात्रा करणे, देवताकृत्य करणे, आपल्या वंशाला अनुकूल असणाऱ्या सगळ्या ज्या काही देवतांच्या यात्रा असतील किंवा ज्या काही योग साधना असतील त्या सगळ्यांची सुरुवात जी असते ती देवांच्या दिवसामध्ये करायची असते, कारण त्याला उत्तरायण असं म्हणतात. आणि दुसरा जो भाग असतो तो म्हणजे दक्षिणायन. हे दक्षिणायन केव्हा सुरू होते तर 14 जुलै ते 16 जुलैमध्ये कर्क राशीमध्ये ज्यावेळेला सूर्य प्रवेश करतो त्यावेळेला दक्षिणायन सुरू होते. आता दक्षिणायन म्हणजे काय तर ती देवतांची रात्र असते, म्हणजे दानवांचा दिवस असतो. दानव म्हणजे कोण? राक्षस. राक्षस म्हणजे जे पिशाची वृत्तीचे लोक असतील. आता राक्षस आपल्याला बघायला मिळणार नाहीत, पण जे पिशाची वृत्तीचे लोक असतील किंवा तामसिक वृत्तीचे लोक असतील किंवा ज्या ब्रह्मांडाचा जो इतिहास आहे, ब्रह्मांडाचा म्हणतोय मी, त्या संपूर्ण इतिहासामध्ये ज्या काही अतृप्त शक्ती असतील किंवा काय असतील त्यांना जो वावर करायचा असतो तो वावर करण्यासाठी ईश्वरानं निर्मिलेली एक विशिष्ट जे काळ आहे त्याला दक्षिणायन असं म्हणतात. कारण परमेश्वर हा सगळ्यांच्या बाबतीत न्यायी आहे. तो अधर्मी लोकांच्यावर सुद्धा कृपा करतो आणि धार्मिक लोकांच्यावर सुद्धा कृपा करतो. त्यामुळे जे तामसिक पद्धतीचे लोक असतील, तामसिक शक्ती ज्या असतील, तामसिक उपासना ज्या असतील, त्या सगळ्या ज्या साधना किंवा उपासना असतील त्याच्यासाठी दक्षिणायन हे जे पर्व आहे हे अतिशय अनुकूल मानलं जातं. पण दक्षिणायनामध्ये तामसिक वृत्तीचा प्रचंड भाग असतो. त्यामुळं या दक्षिणायनामध्ये म्हणजेच आषाढ महिन्यापासून ते कार्तिक महिन्यापर्यंत निरनिराळी व्रतं आपल्याला सांगितली. त्याच्यामध्ये आपण श्रावण महिना येतो, भाद्रपद महिना येतो, त्यामध्ये गणपतीचं करतो. अश्विन महिन्यामध्ये आपण देवीची आराधना करतो. कार्तिक महिन्यामध्ये आपण दीपोत्सव साजरा करतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपण सण, वार हे करून त्यावेळेला ईश्वराची निरनिराळ्या मार्गाने साधना करतो की जेणेकरून ह्या ज्या तामसिक वृत्ती असतील किंवा राक्षसी वृत्ती असतील त्यांचा आपल्यावरती प्रभाव पडू नये याकरता आपण परमेश्वराचं यजन, याजन म्हणजे सतत त्याची भक्ती करावी या दृष्टीनं दक्षिणायनामध्ये या सर्व सण आणि वारांचा समावेश केलेला गेलेला आहे. आता ऋतूच्या प्रमाणात जर बघितलं, ऋतू जे असतात त्या ऋतूप्रमाणे जर बघितलं तर उत्तरायणामध्ये वसंत ऋतू असतो. वसंत ऋतू म्हणजे काय की ज्यामध्ये सृष्टीला बहर येतो, कोवळी पालवी फुटते, त्याच्यानंतर त्याचं रूपांतर चांगल्या वृक्षामध्ये होतं. बीजारोपण जे असतं किंवा एखाद्या सृष्टीमध्ये जी बीज धारणा असते ती सगळी बीजधारणा होणे किंवा त्या गोष्टी सगळ्या चांगल्या पद्धतीने होणे हे सगळं उत्तरायणामध्ये होत असते. आणि दक्षिणामध्ये कुठले ऋतू येतात तर दक्षिणायनामध्ये ग्रीष्म आणि वर्षा हे 2 ऋतू येतात. ग्रीष्म म्हणजे असह्य उकाडा, त्याच्यानंतर लगेच सुरू कुठला होतो तर वर्षा ऋतू म्हणजे पाऊस.
आता या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन असते, या कॉम्बिनेशनमुळं आपल्या शरीरामध्ये किंवा वातावरणामध्ये प्रचंड प्रकारचे फरक होत असतात. त्यामुळे आपण सर्वसाधारण जर बघितलं तर जसा पावसाळा सुरू होतो तसं आपल्याला पाण्यापासून बाधा होते, पाणी बाधतं, निरनिराळ्या आजारांच्या साथीचे रोग यावेळेलाच होतात, कारण यावेळेला जीवजंतूंची प्रचंड प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळं या दक्षिणायनामध्ये किंवा विशेष करून हे जे आता मी सांगितलेले महिने श्रावण महिना ते कार्तिक महिन्यापर्यंत वातावरण अतिशय दूषित असतं नैसर्गिकदृष्ट्या. त्यामुळं आपल्या पूर्वापार हिंदू सनातन परंपरेमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये कुठल्या प्रकारचा पदार्थ खावा. श्रावण महिन्यामध्ये दही दूध वर्ज सांगितलेलं आहे, भाद्रपद महिन्यामध्ये द्विदल धान्य सांगितलेली आहेत, अश्विन महिन्यामध्ये एकदल धान्य वर्ज करायचं म्हणून सांगितलं. म्हणजे जे जे शरीराला प्रतिकूल आहे आणि जे खाल्ल्यामुळं आपलं शरीर या दक्षिणामध्ये बिघडू शकतं अशा कुठल्याही गोष्टी खाऊ नयेत म्हणून सांगितले. पालेभाज्या या सर्वसाधारणपणाने वर्षा ऋतू सुरू झाल्यानंतर खाऊ नयेत म्हणून सांगितले, कारण त्यामध्ये निरनिराळ्या जीवजंतूंची वाढ होत असते आणि त्या पालेभाज्या जर आपण तेव्हा खाल्ल्या तर आपल्या शरीरामध्ये रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळं पालेभाज्या तेव्हा खाऊ नयेत. मग त्या खायच्या केव्हा, तर ज्यावेळेला गौरी येते आपल्याकडं, गौरीचं आगमन होतं त्यावेळेला आपल्याकडे अशी परंपरा आहे की आल्यापाल्याची भाजी करणे. आल्यापाल्याची जी भाजी असते ती जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये ज्या भाज्या असतात त्या सर्व भाज्या अत्यंत औषधी असतात आणि त्या म्हणजे पोकळा किंवा मेथी अशा नसतात, त्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या असतात. त्या भाज्या खाल्ल्यामुळं आपल्या पोटामध्ये जे काही जंतू असतात ते जंतू त्या पालेभाज्या खाल्ल्यामुळं, म्हणजे भोपळी असते तर त्या भाज्या खाल्ल्यामुळं आपली पचनसंस्था सुधारते, पाचन प्रक्रिया चांगली होते आणि आपल्या शरीरातले जे रोगजंतू असतात ते त्या भाज्यांच्यामुळं मारले जातात. अशा प्रकारे दक्षिणायनामध्ये ऋतू साधर्म्य असलेला आहार घ्यावा अशा दृष्टीनं दक्षिणायन आपल्याकडं साजरं केलं जात असतं. दक्षिणायनामध्ये दिवाळी येते, दक्षिणायनामध्ये नवरात्र येतं. तर अशा पद्धतीनं हे दोन जे आयन आहेत ह्या दोन आयनामध्ये या सगळ्या आपल्याला गोष्टी करायला लागतात. म्हणून हा चातुर्मास विशिष्ट कर्मासाठी म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. अशा पद्धतीची ही आपली चातुर्मासाची संकल्पना आहे. या चातुर्मासामध्ये कसं आहे की प्रत्येकाने मंत्रसाधना करावी, किमान घरातल्या देवांची पूजा करावी, घरातले जे वडीलधारी लोक आहेत त्यांचा सन्मान राखावा, कोणाशी उद्धटपणानं बोलू नये. आपले जे काही व्यवहार इतर वेळेला आपण थोडासा काही वेळेला आपण आडवाटेनं व्यवहार करत असतात लोक, पण किमान या चातुर्मासामध्ये आपण आपला आहारविषयक पथ्य पाळलं पाहिजे. नैतिक व्यवहार आपले सगळे चांगले ठेवले पाहिजेत. आपले जे नातेसंबंध आहेत त्या नातेसंबंधामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता येऊ नये अशी आपण काळजी घेतली पाहिजे. कारण दक्षिणायनामध्ये कोणत्या प्रकारची जर कटुता आली तर ती पुढची कमीत कमी 1, 2, 3 दक्षिणायन होस्तोपर्यंत म्हणजे 2-3 वर्ष आपल्या पाठीमध्ये त्या पिढ्या लागण्याची शक्यता असते, असं पूर्वापरशास्त्रामध्ये लोकांची मान्यता आहे की म्हणजे ऋषीमुनींची मान्यता आहे. त्यामुळं हे दक्षिणायन पर्व जे असते ते आपण मानलं गेलं पाहिजे. तर दक्षिणाची सुरुवात जी असते ती आषाढ पौर्णिमेला सुरू होते आणि त्याची जी सांगता असते ती कार्तिक पौर्णिमेला संपते. अशा प्रकारे हा चातुर्मास आपण साजरा करायचा असतो आणि ह्याच्यामध्ये जेवढं काही आपल्याला शक्य होईल तेवढं चांगलं करायचं असतं. शक्यतोवर म्हणण्यापेक्षा चातुर्मासामध्ये मांसाहार अजिबात करू नये म्हणून सांगितलं आहे. कारण का, चातुर्मासामध्ये ज्या प्राण्यांची हत्या केली जाते म्हणजे बकरी असेल किंवा मेंढी असेल त्यांचा विणण्याचा काळ असतो, विणीचा काळ असतो. म्हणजे त्यांची प्रजनन जे असते किंवा त्यांची गर्भधारणा जी असते त्या गर्भधारणाचा काळ जो आहे तो दक्षिणामध्येच असतो. म्हणजे पावसाळा सुरू की त्यांची गर्भधारणा सुरू होते. अशा वेळेला कसं होतं की गर्भ राहिलेली जी मेंढी असेल किंवा बकरी असेल तिचं मांस जर आपल्या खाण्यात आलं तर आपल्याला त्या हत्येचं पण पाप लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये असलेल्या कोणत्याही प्राण्याची हत्या करू नये असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे. आपलं धर्मशास्त्र हे दयाबुद्धीनं भूतदयेनं प्रेरित होऊन केलेलं आहे. नुसतंच फक्त आपल्याकडं कर्मकांड नाही आहे. हिंदू धर्माचा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे हे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतं. नमस्कार.